नमस्कार मित्रांनो, माझ्या गजर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या शिक्षक भरती सुरू आहे आणि उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात शिक्षक भरती संदर्भात आचारसंहितेत काय होऊ शकते याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या दुपारी 3 वाजता भारत निवडणूक आयोगाची प्रचलित पद्धतीप्रमाणे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहिता कालावधीमध्ये बरीच बंधने असतात. त्यामुळे ज्यांचे हित या आचारसंहितेत अडकणार आहे ते चिंतेत पडले आहे की उद्या जर आचारसंहिता लागली तर आपले कसे. सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे. काही जिल्हा परिषदांनी अतिशय नियोजनपूर्वक काम करून आचारसंहिता जाहीर होण्याआधीच शासन निर्णयाप्रमाणे कार्यरत शिक्षकांच्या समुपदेशनाने बदल्या व नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन घेऊन पदस्थापनासुद्धा दिल्यात आणि दिलेल्या पदस्थापनांवर हे नवनियुक्त शिक्षक हजरसुद्धा झालेत. उदाहरणार्थ गोंदिया, जळगाव येथे सर्व प्रक्रिया पार पाडून नवनियुक्त शिक्षक दिलेल्या शाळांवर हजर झालेत. काही जिल्हा परिषदांनी कार्यवाही सुरू करून समुपदेशनाची तारीख जाहीर केली आहे, तर काही जिल्हा परिषदांनी 21 जून 2023च्या शासन निर्णयाप्रमाणे उचित कार्यवाही न केल्यामुळे व नंतर कार्यरत शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीची मागणी केल्यामुळे जाहीर केलेली समुपदेशन तारीख मागे घेण्याची किंवा रद्द करण्याची नामुष्की उडवली व परत नव्याने जिल्हांतर्गत बदली समुपदेशन घेऊन नवनियुक्तांना समुपदेशनाची नवी तारीख कळवली आहे. मात्र आता या नवनियुक्त शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे की जर आचारसंहिता लागली तर काय? आपली नियुक्ती आचारसंहितेत अडकते की काय? आपल्यासोबतचे निवड झालेले उमेदवार तर रुजूसुद्धा झालेत. आपले काय? आपल्यापेक्षा ते आता सिनियर राहणार. नियुक्ती लेट मिळाली तर आपले एवढ्या दिवसांचे आर्थिक नुकसानसुद्धा होणार. आचारसंहिता कालावधीमध्ये बदल्या नियुक्त्या करता येत नाही, हा नियम आहे. हे जरी खरे असले तरी मात्र याला काही अपवाद आहे, जे निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता 2019च्या मॅन्युअल पत्रात नमूद आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्र 2016मध्ये सुद्धा बदली व नियुक्ती या संदर्भात हे नियम सांगितलेले आहे. 2019ची ही आचारसंहिता मार्गदर्शिका आहे, जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळू शकते. 2019च्या या आचारसंहिता मार्गदर्शिकेत आचारसंहिता कालावधीमध्ये काय करावे, काय करू नये याविषयी माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन नियुक्ती किंवा बदली या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्च 2019च्या आचारसंहिता मॅन्युअलमध्ये अध्याय क्रमांक 5 मधील नई योजना की घोषणा वित्तीय एवं प्रशासनिक मामलों पर प्रतिबंध मधील मुद्दा क्रमांक 5.2 मधील वित्तीय मामले यामध्ये 12व्या नंबरच्या मुद्द्यामध्ये म्हटले आहे की संघ लोकसेवा आयोग UPSC, राज्य लोकसेवा आयोग MPSC या कर्मचारी चयन आयोग या किसी अन्य संवैधानिक प्राधिकरण के माध्यम से नियमित भर्ती अथवा नियुक्ति या पदोन्नति जारी रह सकती है। गैर संवैधानिक निकायों के माध्यम से भर्तियों के लिए निर्वाचन आयोग से पूर्व अनुमति अपेक्षित होगी। त्याचबरोबर अनुलग्नक 6 मध्ये अधिकारियों के स्थानांतरण और तैनाती के संबंध में यामधील मुद्दा क्रमांक 9 मध्ये आयोग की पूर्व मंजूरी के बिना इस अवधि के दौरान सरकारी एवं सार्वजनिक उपक्रमों में कोई भी नियुक्ति या पदोन्नति नहीं की जाएगी। महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 14 ऑक्टोबर 2016 मध्ये सुद्धा नियुक्ती व पदोन्नती व भरती या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही, तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही. तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केले असल्यास ही अट लागू असणार नाही. म्हणजेच UPSC MPSCने अगोदरच भरतीचे वेळापत्रक जाहीर केले असेल तर याला काही प्रॉब्लेम नाही. मात्र जर आचारसंहिता कालावधीमध्ये भरती करणे आवश्यकच आहे तर त्यासाठी संबंधितांनी निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. आता आपल्या शिक्षक भरती बाबतीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण आपली शिक्षक भरती परीक्षा ही टेट ही 2022 साली झाली होती.
याचा निकाल आचारसंहितेपूर्वीच लागला आहे. निवड याद्यासुद्धा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा आचारसंहितेपूर्वीच झाले आहे. त्यामुळे भरती ही आचारसंहितेपूर्वीची नियोजित होती आणि नियमित होती. कोर्टाने सुद्धा आदेश दिले होते की शिक्षक भरतीचा रोडमॅप तयार करा व त्याप्रमाणे भरती करा. त्यामुळे आपली शिक्षक भरती करायला काही अडचण नसायला पाहिजे. कारण काही शाळांची परिस्थिती पाहता तिथे शिक्षक नेमणे खूप आवश्यक आहे. कारण तिथे विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नाही. शिक्षण ही जर आता आपण आपली प्राथमिक गरज मानत असू तर त्यापासून एखाद्याला वंचित ठेवणे म्हणजे संविधानाच्या कलम 21A चे उल्लंघन ठरणार आहे. 2022ची ही शिक्षक भरती पूर्वनियोजित आहे, जी आचारसंहितेपूर्वी घोषित झाली आहे आणि तिचा निकालसुद्धा लागला आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झाले आहे आणि काही झेडपीचे नवीन शिक्षक हे रुजूसुद्धा झाले आहेत. त्यामुळे भरती घेण्यास काही अडचण नसावी. जर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागल्यावर सुद्धा पूर्वपरवानगी घेतली तर शिक्षकांना नियुक्त्या देणे शक्य होणार आहे. कारण काही जिल्ह्यातील रिक्त पदांचा आकडा पाहता निवडणूक आयोगाला सुद्धा कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहेच. भरती केली तर त्यांच्या कर्मचाऱ्यांची कमतरता हा मुद्दासुद्धा निकाली निघणार आहे. आता फक्त मुद्दा आहे की किती CO हा निर्णय प्रभावीपणे राबवितात आणि माझ्या जिल्हा परिषदेला मला शिक्षक भरती करायचीच आहे हे ठरवून त्याप्रमाणे कार्यवाही करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी हे शिक्षक भरतीचे प्रमुख आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे पूर्वपरवानगी घेऊन निवडणूक आयोगाने जर होकार दर्शविला तर ही भरती आचारसंहितेत सुद्धा मार्गी लागू शकते. मात्र यात एक मोठी अडचण म्हणजे 21 जून 2023चा GR, ज्यामधील कार्यरत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करून त्यांना सोयीच्या शाळा देणे व त्यानंतर भरती प्रक्रिया राबविणे ही गोष्ट बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये पेंडिंग आहे आणि यामुळे भरती प्रक्रियेचे समुपदेशनसुद्धा अडकून आहे. ही प्रक्रिया पार न पाडता समुपदेशन घेतले तर ते बदली इच्छुक आहे त्यांना डावलल्यासारखे होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया झाल्याशिवाय भरती प्रक्रियेचे समुपदेशन होणे थोडे अवघड आहे. कारण उद्या जर आचारसंहिता जाहीर झाली आणि जी जाहीर होणार आहेच, तर बदली प्रक्रिया होणार नाही आणि बदली प्रक्रिया शासन निर्णयानुसार झाली नाही तर नवीन शिक्षकांची नियुक्तीसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे नवीन शिक्षकांना पदस्थापनेसाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. भरती प्रक्रिया कुठलीही विघ्न न येता पार पडो ही सर्वांना सदिच्छा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.